मॅडम तुम्ही मॅडम काय हवंय का तुम्हाला? अहो मी आजोबांसाठी चहा बनवायला आले. तुम्ही जर का चहा केलात हे सिमी मॅडम ना कळलं तर आम्हाला नोकरीवरनं काढून टाकतील. तुम्ही टेन्शन नका घेऊ, असं काही नाही होणार. पण जर तुम्ही बनवलेला चहा मी आजोबांसाठी घेऊन गेले ना तर आजोबा माझ्यावर चिडतील. टेन्शन नका घेऊ, मी करते. तुम्ही फक्त मला सांगा कुठे काय ठेवलं. मला चहा आणि साखर हो देतो. कुठे राहता तुम्ही? इथे सर्वंट क्वार्टर्स मध्ये मॅडम. आणि तुम्ही? मी खोपोली. हो, मग कसे ट्रॅव्हल करता? मी 2 व्हीलरने येते, जुन्या हायवे वरून. कोण कोण असतं घरी? मी, माझे मिस्टर आणि एक लहान मुलगी आहे. 6 वर्षांची आहे ती. आता पहिलीत ऍडमिशन केले. अच्छा. अरे देवा, परीला आज कविता द्यायची, विसरलीच मी. हाय. हाय. शिवाली का फोन करते? एक मिनिट. हॅलो, हा शिफाली बोल. आजोबांची तब्येत कशी आहे? आणि तू अजून किती दिवस जाणार आहेस तिकडे? तू ऑफिस कधी जॉईन करतेस मला सांग. वर्कलोड किती वाढलंय माहितीये तुला? शिफाली अगं झालं काय? तुझ्या जागेवर एक दुसरी मुलगी आली आहे इथे. मग मग समीर सर ओळखतात तिला आणि ती खूप एफिशियंट वगैरे वाटते त्यांना. तर तिला काम समजवण्यातच बिझी असतात. आणि हाईट म्हणजे ती त्यांना अरे तुरे करते. मला सांग, बॉसला सर म्हणायला हवं की नाही? अगं तू कशाला टेन्शन घेतेस? ती ओळखत असेल समीर सरांना आधीपासून. आणि तुला समीर सर माहिती आहेत ना कसे ते. सगळ्यांची किती छान गोड गोड बोलतात. पण सगळ्यांनी दिलेलं गिफ्ट घेत नाही आणि दिलेला कुर्ता असा प्रेमाने घालत पण नाही. माहितीये मला. त्यांना खरंच माझ्याबद्दल काही वाटत असेल का ग? आता ती मी तुला इथून कसं सांगू? बरं ऐक ना शिफाली, तुला एखादी कविता येते का ग? परी आहे ना एका कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करतेय. तिला कविता म्हणायची आणि मला सुचत नाहीये ग. कुठलं बडबड गीत पण चालेल. बडबड गीत? बरं जाऊ दे, आपण नंतर बोलू. चल ठेवते. मिडल क्लास ती मिडल क्लासच. घरात एवढे नोकर असतानाही हिला स्वतःलाच किचन मध्ये राबायचंय. पण यशसाठी अगदी करेक्ट बायको मिळाली. घरात आल्यावर ही किचन मध्ये रमेल, माझ्या डोक्यावर बसणार नाही. कुठली कविता देऊ परीला? आता गरज आहे तर एकही कविता आठवत नाही. काय हे? चटका लागला ना? काकू काही नाहीये, रोजचं आहे. आपल्या घरात एवढे नोकर असताना तुला किचन मध्ये यायची काय गरज आहे? आजोबांसाठी चहा करायचा होता. हो, पण मग आपलं शेफ आहे त्यांना सांगायचं ना. शेफ तुम्ही काय करताय? चहा का नाही बनवला? मॅडम मीच नाही सांगितलं त्यांना. आपल्या माणसांसाठी जर आपण बनवलं ना आपल्या हाताने तर जेवण थोडं जास्त रुचकर होतं. ओह, इज इट? पण मग हा असा चटका लागतो त्याचं काय करायचं? नाही काकू, ऍक्च्युली चूक माझीच आहे. मी माझ्या विचारात होते. परी आहे ना, ती एका कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं. कवितेची कॉम्पिटिशन आहे. सो मी कवितेचा विचार करत होते आणि म्हणून. लहान मुलांच्या किती छोट्या छोट्या गोष्टीत आईचा जीव गुंतलेला असतो ना. डोंट वरी, मी बघते काय करायचं. काय 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 करतेस काय तू इथे? सॉरी 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 सॉरी, मी ते चहा द्यायला आले होते. गुड गुड, व्हेरी गुड. चहा ठेव ना, ठेव आणि जा तू.
तुझ्यासाठी मी ते आलं आणि वेलची घालून चहा केलाय, तुला आवडतो म्हणून. अरे वा वा वा, चहाचा मसाला घरभर पसरलाय. नाही, मसाल्यातलं आलं घरभर पसरलंय. चहाचा गंध घरभर पसरलाय. सॉरी. ऐक ना, मला तू खूप कपडे घाल ना आधी. तू बाहेर जा ना आधी. हो मी जाते, पण मला प्लीज सांग ना कोणाची रूम कुठली आहे. मला मग ते कन्फ्युजन होतं, मग परत असा गोळ व्हायचा. आत्ताच पाहिजे का तुला नेहा? नंतर सांगितलं तर नाही चालणार. हे बघ, तू आत्ता हो, मला चहा द्यायचा आहे सगळ्यांना. बरं ठीक आहे. हे काय ते मेन पॅसेज मधली राईटची तिसरी खोली आहे ती सिमी काकूंची आहे. पण थर्ड रूम तर मिथिला काकूंची आहे ना. मला परत घोळ होईल ना. तू डोळे बंद कर आधी. आणि ही जी लेफ्ट पॅसेज मधली तिसरी खोली आहे ती हिची आहे. ठीक आहे. मी बघते काय करायचंय. आधीच बघायचं ना. आता काय बघते? उलट घातलंयस तू. हा, उलट घातलंयस तू ते. कपडे बदलताना दार बंद करावं एवढं कळत नाही का? हे परीला पण माहितीये. हो, आत येताना नॉक करून यायचं असं कोणीतरी आत्ताच मला म्हणालं होतं काही दिवसांपूर्वी. नेहा, अजून काही सांगायचंय का तुला? मग जा ना बाहेर प्लीज. दमवून टाकलंय यार सकाळ सकाळी. काका, एकही कविता सापडली नाही. सगळे पेपर संपले, आता काय करायचं? काय करायचं मलाही काही सुचत नाहीये का बाळा. काका, आता मी कशी जिंकणार कॉम्पिटिशन? काहीतरी मार्ग काढू आपण. मी बघतो विचार करून, मला आठवते का काहीतरी. आठवली? येस. हिरवे हिरवे गार गालीचे, हिरवे हिरवे गार गालीचे, हिरवे हिरवे श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवे हिरवे गार गालीचे. नाही, काय चाललंय काका तुमचं? अगं मी आठवून बघतोय ग बाई. देवा, आईला तरी एक कविता सापडू दे ना. गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमचा चहा. अरे एवढंच चहा? आजोबा, तुम्हाला सांगितलं होतं ना, एकच गोट चहा मिळणार आणि पुन्हा मिळणार नाही, एवढाच. ठीक आहे, हेही गोड मारून घेऊ. चहा झाल्यावर सांगा, औषध देते. वाह. काय असतं आजोबा? कविता करंदीकरांची फक्कड कविता आहे. अडम तडम तडतड बाजा, अक्कड नगरी फक्कड राजा. त्या राजाला दोनच कान, एकच नाक एकच मान, दोनच पाय दोनच हात, तोंडामध्ये 36 दात. त्याचा भलताच गाजा वाजा, अडम तडम तडतड बाजा, अक्कड नगरी फक्कड राजा. आज का अचानक आजोबा? तुझ्या हातचा चहा पिऊन एकदम तरतरी आली आणि अचानक ही करंदीकरांची कविता समोर आली. बघ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पप्पा. तुम्हाला असं हसताना बघून किती छान वाटतंय माहिती. नेहा, अगं तुझ्या शेजारच्या त्या छोट्या मुलीला कविता हवी होती ना? फोन आला होता ना तिचा. काकू? कुणाचा? पप्पा, नेहाच्या शेजारी ना एक छोटी मुलगी राहते, तिचा. नेहा, मला तुझी अवस्था बघवत नाही. मी पण एक आई आहे आणि मला कळतं आपण आपल्या मुलाला जे हवंय ते देऊ शकलो नाही तर आपल्या जीवाची किती तगमग होते ते.
हो पण काकू असं खोटं मग काय करायचं सांग. यू डोंट वरी. मी पप्पांशी बोलते. सासू सुनेचं काय खुसूर पुसूर चाललंय? काही नाही पप्पा, ते मी तुम्हाला त्रास दिला ना म्हणून माझी सून रागावली माझ्यावर. मी तिला काय सांगत होते की त्या छोट्या मुलीचा फोन आलाय ना एवढा की तिला स्पर्धेसाठी कविता हवी आहे, तर ती आपण आपल्या पप्पांकडे हक्काने मागूच शकतो. हो की नाही पप्पा? अरे हो तर काय ग सुनबाई, तू अजून तुझ्या आजे सासऱ्याला काही घाबरतेस की काय? काय परक मानतेस का त्याला? तसं नाही पप्पा, म्हणजे ती नवीन आहे ना आपल्या घरात, सो थोडी अनकम्फर्टेबल आहे. म्हणजे तुम्हाला उगाच त्रास नको असं. अरे कमाल करतेस तू सुनबाई, आपल्या माणसासाठी कसला आलाय त्रास? तू एवढी काळजी करतेस तिची, म्हणजे तीही तुला जवळचीच असताना तर छोटी. मग तुझ्या जवळची ती माझ्याही जवळची. तिने तुला हक्काने सांगितलं नाही की कविता हवी आहे म्हणून? लाव फोन तिला, मी बोलतो तिच्याशी. अरे वा, आता खरी गंमत येणार. फोनवर कशाला पप्पा? तुम्ही नेहाला सांगा, मग ती परीला सांगा. का मी सांगू शकत नाही का परीला? अरे माझ्या नातसुनेसाठी मी एवढंही करू शकत नाही का? तू लाव फोन लाव. आजोबा, त्यापेक्षा तुम्ही लिहून द्या ना, मी तिला पाठवते. ती कोणाकडनं तरी वाचून घेईल. अगं नेमकी कविता कशी वाचावी हे तिला कसं कळणार? कुठल्या शब्दावरती जोर द्यायचा, कुठला अलगद उच्चारायचा हे कसं कळणार? मी वाचून दाखवीन तेव्हाच तिला कळेल ना. हो बरोबर आहे आजोबा तुमचं, पण तुमच्या सासू सुनेचं काही चाललंय का? माझ्यापासून काही लपवत आहे का? नाही आजोबा, तसं काही नाहीये. अगं मग लाव फोन, मी बोलतो तिच्याशी, छोटीशी त्या. परीशी. परी. हा तेच ते, परीशी. लाव फोन लाव. हॅलो आई, आठवली का कविता? कॉम्पिटिशनची वेळ झालीये. माझ्याकडे कविताच नाहीये. परी, फ्रेंडचे आजोबा, यशचे आजोबा तुला कविता सांगणार, तर ते फोनवर बोलताय, पण त्यांच्याशी जास्त बोलायचं नाही बाळा. त्यांची तब्येत बरी नाहीये ना? हो आई. हॅलो. हॅलो आजोबा, कसे आहात तुम्ही? अगं मी बरा आहे. तू कशी आहेस ग छोटुली? मी बरी आहे. आधी मला तुझं नाव सांग बरं. परीने जर पूर्ण नाव घेतलं परिनेहा कामत, तर खूप प्रॉब्लेम होईल. माझं नाव परी. अरे वा, किती गोड नाव आहे ग तुझं. पप्पा प्लीज जास्त बोलू नका. आता मी तुला एकदा छानशी कविता म्हणून दाखवतो, ती तू ऐक, लक्षात ठेव. काका काका, हो कविता. हो, एक मिनिट. हा, अळम तळम तडतड बाजा, अक्कड नगरी फक्कड राजा. त्या राजाला दोनच कान, एकच नाक, एकच मान, दोनच पाय, दोनच हात, तोंडामध्ये 36 दात. त्याचा भलताच गाजा वाजा, अळम तळम तडतड बाजा, अक्कड नगरी फक्कड राजा. त्या राजाला एकच राणी, त्या राजाला एकच राणी, त्या राणीला एकच वेणी, वेणीमध्ये एकच फूल, डाव्या कानात एकच डूल. डावा म्हणजे कुठला सांग बरं? अगं मला कसं दिसणार? अरे हो, लेफ्ट.
करेक्ट. हा बर, कुठे होतो का मी? वेणीमध्ये एकच फूल, डाव्या कानात एकच ढोल. वेणीमध्ये एकच फूल, डाव्या कानात एकच डोल, त्याचा भलताच गाजा वाजा, अडम तडम तडतड वाजा, अक्कड नगरी फक्कड राजा. अक्कड नगरी फक्कड राजा. आवडली का ग कविता? हो आजोबा, खूप आवडली. थँक्यू आजोबा. वेलकम बेटा. तू एकदा मला भेटायला आहे का? हो मला पण यायचंय, पण आई मला नेतच नाहीये. अरे मी सांगतो की तुझ्या आईला तुला इथे घेऊन यायला. पप्पा आता बस झालं, तुम्ही खूप बोलताय. फोन द्या मला. डॉक्टरांनी तुम्हाला आराम करायला सांगितलंय ना. नेहा तू बोल. हॅलो, हा परी बोल. थँक्यू आई. मला माहिती होतं तू माझ्या कॉम्पिटिशन साठी छान कविता देणार. ऑल द बेस्ट बेटा. माझ्यातर्फे पण सांग ऑल द बेस्ट. हो परी, आजोबा पण तुला ऑल द बेस्ट म्हणताय. थँक्यू आई. तू त्यांची काळजी घे. चल बाळा, मी ठेवते हा फोन. बाय. किती गोड मुलगी गई परी. तिच्या आईशी म्हणून तिला एका दिवस घेऊन ये ना आपल्याकडे. हो आजोबा. आजोबांना परीबद्दल काहीच कसं आठवत नाही. आजोबा तुम्ही आता आराम करा. टेक केअर पप्पा. परी काकू, तुम्हाला एक लक्षात आलंय? पप्पांना परीबद्दल काहीच आठवत नाहीये. हेच ना, मला तर त्याचंच आश्चर्य वाटतंय. याचा अर्थ पप्पा अजून ह्या धक्क्यातून सावरले नाहीयेत. त्यांना तुझं आणि परीचं नातं, त्यांना म्हणजे त्यांच्या मनाला हे नातं एक्सेप्ट होत नाही. किंवा यश बरोबर तुझ्यासारख्या एखाद्या मुलीचं नातं त्यांना मान्यच होत नाहीये. असं काहीही असू शकतं, यु नो. आणि अशा परिस्थितीत कधी काय आठवेल याचा काहीच भरोसा नसतो. म्हणूनच तर मला पप्पांची जास्त काळजी वाटते. यु नो, त्यांना अजून एक धक्का सहन होणार नाही. आय थिंक वी मस्ट टेक गुड केअर ऑफ हिम, राईट? नेहा, सॉरी हा, मगाशी जरा थोडं ऑकवर्ड होतं ना, पण यापुढे मी काळजी घेईन. मी दरवाजा लॉक करून चेंज करत जाईन. म्हणजे नेहा, सेड आय एम सॉरी. आता आजोबा परीशी बोलले. आजोबा परीशी कसं काय? म्हणजे फोन कोणी लावला? बंडू काका? नाही, बंडू काकांचा काही संबंध नाहीये. ऍक्च्युली परीनी एका कवितेच्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि आजोबांनी तिला कविता सांगितली. आजोबांनी परीला कविता सांगितली? परीचं नाव ऐकल्यावर आजोबा? तेच, त्यांना परीबद्दल काहीच माहिती नाहीये यश. म्हणजे त्यांना त्या दिवशी हॉटेलमध्ये काय घडलं होतं काहीच आठवत नाहीये. म्हणजे परीच्या नावावर ते रिॲक्ट पण नाही झाले. त्यांनी तो विषय पण नाही काढला. परीचा धसका घेतलाय त्यांनी.